चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या संघर्षावर नियंत्रण मिळवण्यासाठी वन विभाग गंभीर, बंडू धोत्रे यांच्या उपोषणाची दखल. चंद्रपूर जिल्ह्यातील वाढता मानव वन्यजीव संघर्ष, वन्यजीव संरक्षण आणि वन विभागाशी संबंधित विविध प्रलंबित मागण्यांवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी मुंबई येथील मंत्रालयात 1 जुलै रोजी एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. इकोप्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांच्या उपोषण दरम्यान मिळालेल्या लेखी आश्वासनानुसार या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला नागपूरचे आमदार प्रवीण तटके, इकोप्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांच्यासह वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष व व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. बैठकीदरम्यान इकोप्रोचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील मानव वन्यजीव संघर्षाची सद्यस्थिती, स्थानिक पातळीवरील आव्हाने आणि तातडीने राबवणे आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत वनमंत्र्यांचे लक्ष वेधले. बंडू धोत्रे यांनी जिल्ह्यातील वन्यजीव संरक्षण, पुढील आव्हाने आणि त्यावरील तांत्रिक उपाययोजनांविषयी माहिती दिली. चर्चेदरम्यान वनमंत्री गणेश नाईक यांनी जिल्ह्यातील प्रश्नाविषयी सकारात्मक भूमिका घेत या मागण्यांमध्ये कोणताही वैयक्तिक स्वार्थ नसून वन्यजीव संवर्धन आणि मानव वन्यप्राणी सहजीवन प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. राज्य सरकारसुद्धा या विषयावर अत्यंत गंभीर असून आगामी काळात याचे सकारात्मक आणि समाधानकारक चित्र समोर येईल असे सांगितले. एकंदरीत मागण्यांबाबत मानव वन्यजीव संघर्ष तांत्रिक समिती तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्यात.